नमस्कार प्रेक्षकांनो. कोंबडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. हो, आता खूप मोठा टर्निंग पॉईंट आता मालिकेमध्ये येणार आहे. आता नयनतारा खूप मोठी माणुसकी दाखवत अखेर मायलेकीला एकत्र आणणार आहे. असं काय घडणार आहे की स्वतः नयनतारा या सर्वांमध्ये इन्व्हॉल्व होत आता मायलेकीची भेट घडवून आणणार आहे. खरं हे असं काय अचानक मालिकेमध्ये एवढा भला मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे की मेलेली सरू उर्फ गौरी आता जिवंत आणि जखमी अवस्थेत नयनताराला भेटून खूप मोठा खुलासा करणार आहे. आता हो, असं त्या लेटेस्ट प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. खरं तर हा लेटेस्ट प्रोमो काय आहे हे सविस्तर आपण जाणून घेऊया. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता शेवटपर्यंत पाहिल्यावर लाईक आणि नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता नयनतारा रोहितला बिझनेस मीटिंगविषयी काही समजावून सांगत असते आणि ते सर्व राधिका ऐकत असते. हे तिघं पण तिथं बसलेले असतात. तेवढ्यातच मात्र आता कोणीतरी डोअरबेल वाजवते. आता डोअरबेल वाजवल्यावर लगेच इकडे राधिका बोलते की आई, मी जाते, बघते कोण आहे तर. त्यावर इकडे रोहित पुन्हा उलटून आता राधिकाला बोलते आणि म्हणते की तुला तेवढंच काम आहे गं, आम्हाला डिस्टर्ब करू नको. तुला तेवढंच काम आहे की दिवसभरात कोण घरी येते आणि कोणाला काय हवं आणि तो ऋषी काय करते, एवढंच तुला काम आहे आयुष्यात. त्याच्या व्यतिरिक्त तू कधीही काही करू शकत नाही. त्यावर आता नयनतारा बोलते की रोहित, शांत हो आणि तू आताच्या आता ऑफिसमध्ये निघ बरं. तुझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि तुझ्या माघारी माझं काही हे काम आहे हटपून मी लवकरच ऑफिसमध्ये येते. त्यावर इकडे आता राधिका लगेच डोअर ओपन करते आणि तिला दिसते काय, ती म्हणजे साधना, जखमी आणि खूप जखमी अवस्थेत. आता तिला तर सांगितलं असतं ऋषीनं की साधना मावशी या जगात नाही आहे. तेव्हा आता थोड्या क्षणासाठी राधिका आश्चर्यचकित होऊन जाते आणि कुठे ना कुठं तिलासुद्धा आनंद होते की कोंबडीची आई, जिथं कोंबडी आणि ऋषी रात्रंदिवस या साधना मावशीला शोधताय, ती साधना मावशी जिवंत अवस्थेत चक्क आता नयनतारा निवासमध्ये आलेली आहे. तेव्हा आता नयनतारा आणि रोहितसुद्धा असं साधनाला जखमी अवस्थेत बघून मात्र आश्चर्यचकित होता. त्यावर आता इकडे साधनाला बघून लगेच रोहित बोलते की ठीक आहे, मी निघतो आई, तू ये मागणं. त्यावर आता इकडे लगेच नयनतारा साधनाकडे येते आणि बोलते की साधना, काय झालं, तुझी ही अवस्था? आणि आम्हाला तर असं समजलं होतं की तू या जगात नाही आहेस, म्हणजे तुला वाईट वाटून घेऊ नको, पण तू एवढ्या जखमी अवस्थेत इथं काय करते? अगं तुला तर हॉस्पिटलमध्ये जायला हवं ना. त्यावर गौरी बोलते की मॅडम, राधिकाताई, आता माझी हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ नाही आहे. मला आता माझ्या कोंबडीची भेट घडवून आणा, कारण एक हे सेफ ठिकाण म्हणूनच मी नयनतारा निवास निवडलं. खरं तर मला तुम्हाला दोघींनासुद्धा त्रास द्यायचं नव्हतं, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता नयनतारा मॅडम. त्यावर नयनतारा बोलते की म्हणजे काय झालं गौरी, तू सविस्तर सांग. अगं तुला माहिती आहे का, तुझ्या निधनाची गोष्ट ऐकून तू जेव्हा खाली पडली पहाडावरून, तेव्हा हे सर्व ऐकून मात्र टेकडीवरून खाली पडलं असं ऐकता क्षणी ऋषी इथून निघून गेला आणि कोंबडीसोबत मी साधना म्हणजे राधिकाच्या तोंडून ऐकलं की ते रात्रंदिवस तुला शोधताय आणि तू त्यांच्याकडे जाण्याऐवजी इथं मुंबईमध्ये काय करतेस. त्यावर आता गौरी बोलते की हो मॅडम, मी तेच सांगण्यासाठी आले आहे. मला तुमची मदतीची खरंच गरज आहे. मला माहिती नाही, मी जेवढं तुम्हाला आतमधून तुमच्या घरी राहिलेली आहे तेवढं तुम्हाला बघितलं की मला तेवढं तुमच्याबद्दल समजलं आहे की तुम्ही माणुसकी खूप जपता आणि आज मला तुमच्या मदतीची गरज आहे. त्यावर नयनतारा बोलते की काय मदत हवी? मला माझ्या मुलीची भेट घडवून आणा मॅडम, मी तुमच्या पुढे हात जोडते. त्यावेळी इकडे राधिका बोलते की शांत व्हा साधना मावशी तुम्ही, मी आताच कमळीला कॉल करते आणि बोलावते. पण त्यावर आता इकडे लगेच गौरी बोलते की तिला सांगू नका की मी तुमच्या इथं आहे. काही वेगळ्या कारणाने तिला तुमच्या घरी बोलवा, त्यानंतर मी तिला भेटून सविस्तर काय माझ्यासोबत घडलं ते सांगणार. त्यावर आता इकडे लगेच राधिका कॉल करण्यासाठी जाते. तेवढ्यातच आता इकडे लगेच नयनतारा बोलते की राधिका तू राहू दे, मी ऋषीशी बोलते आणि काही वेगळं कारण देऊन त्या दोघांना इथं बोलावते. त्यावर आता इकडे लगेच नयनतारा गौरीच्या सांगण्यावरून आता ऋषीला कॉल करते आणि बोलते की ऋषी,
तू कमळीला घेऊन अर्जंटली मुंबईमध्ये लवकरात लवकर ये. त्यावर ऋषी बोलते की आई तुला मी सांगितलं ना की जोपर्यंत कमळीच्या वडिलाबद्दल माहिती मिळत नाही आणि तिच्या आईबद्दल काही समजत नाही तोपर्यंत मी मुंबईमध्ये पाऊल ठेवणार नाही. त्यावर नयनतारा बोलते की हे बघ, मला कमळीच्या वडिलाबद्दलच काही ना काही माहिती मिळाली म्हणूनच मी तुला सांगते ना की तू लवकरात लवकर इथं ये. त्यावर आता इकडे लगेच ऋषी बोलते की ठीक आहे आई, पण तुला कसं माहिती पडलं? त्यावर आता नयनतारा बोलते की तुला माहिती आहे की तुझी आई कधीही खोटी बोलत नाही. बस तू कमळीला घेऊन लवकरात लवकर नयनतारा हाऊसमध्ये ये. त्यावर आता लगेच कमळीला काही कारण सांगते आणि तिच्या मनात बसून आता लगेच ते बाकीचं गावाकडचं राहिलेलं अर्ध वाटेवरचं काम सोडून तो ऋषी आता कमळीला घेऊन लगेच मुंबईला येते. तेव्हा आता मुंबईला आल्यावरती नयनतारा बोलते की हे बघ कमळी, आजपर्यंत तू तुझ्या आईला क्षणोक्षणी शोधलं. मी जरी तुला कॉल करून विचारलं नाही, पण राधिकाला मी नेहमीच तुझ्याबद्दल अपडेट घेत होते राधिकाबद्दल. त्यावर आज मी तुला खूप आनंदाचा क्षण तुझ्या आयुष्यात आणणार आहे. त्यावर आता असं मॅडम का बोलतात? एका क्षणासाठी ऋषीसुद्धा आश्चर्यचकित होऊन जाते आणि तेव्हा आता राधिका घेऊन येते गौरीला. आता गौरी अशी समोर जखमी जरी अवस्थेत समोर दिसली तरी ती जिवंत असल्याचा आनंद आता कमळीच्या डोळ्यातून अश्रू निघून बाहेर येत होता. तेव्हा आता खूप इमोशनल झालेली कमळी आणि इकडे ऋषीचा तर आनंदाचा ठिकाणच नव्हता. तर खूप इमोशनल झालेली कमळी लगेच आईला मिठी मारते आणि गौरीसुद्धा खूप इमोशनल होते. आता दोघी मायलेकीची भेट नयनताराच्या आणि राधिकाच्या हुशारीमुळे आता मायलेकीची भेट झालेली आहे. पण तेव्हा आता लगेच नयनतारा एक प्रश्न गौरीला विचारते की गौरी सांग, तुला गोळी कोणी झाडली? याबद्दल तुला काही माहिती आहे का? तेव्हा आता लगेच गौरी बोलते की हो, मला माहिती आहे की माझ्यावर गोळी कोणी झाडली. आता त्यावर लगेच ऋषी बोलते कोणी काकू? आम्ही याबद्दलच तर खूप माहिती घेत होती. काय एवढं मोठं रहस्य आहे की आम्ही खूप दिवस झाले शोधतो पण आमच्या हाती काहीही लागत नाही आहे? त्यावर आता इकडे गौरी बोलते की कामिनीने माझ्यावर गोळी झाडली. पण आता इकडे नयनतारा बोलते की कामिनीचं आणि तुझं काही देणं घेणं आहे? ती कशाला तुझ्यावर गोळी झाडणार? हो. त्यावर आता इकडे तिच्या मुलीची म्हणजे जो राजन आहे ना त्याची पहिली बायको मी आहे आणि माझ्या मुलीच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी अन्नपूर्णा आजीने केलेली आहे. ही प्रॉपर्टी माझ्या मुलीला मिळू नये म्हणून तिने माझ्यावरती गोळी झाडली की माझ्या मुलीपर्यंत तिच्या वडिलाचं नाव पोचू देणार नाही, याच्यासाठी तिने माझ्यावर जीव घेणा हल्ला केलेला आहे. पण तुम्हा सर्वांना सांगते की कमळीचे वडील हे राजनच आहेत आणि अन्नपूर्णा आजीची मोठी नात ही कमळी आहे. तेव्हा आता पुन्हा आश्चर्याचा धक्का कमळीला मिळते की आजपर्यंत ज्याला ती काका काका म्हणत होती, आजी आजी म्हणत होती, ते तिचं खरंच रक्ताचं नातं त्यांच्याशी आहे. हा धक्का आता तिला मिळालेला आहे आणि कुठं ना कुठं तिच्या आयुष्यात आनंदाचा क्षणसुद्धा आलेला आहे. तेव्हा आता नयनतारा बोलते की बाद झालं, हे सर्व जर कामिनीने केले असणार ना तर तू आता भीती बाळगू नको. ही नयनतारा तुझ्या केसाला सुद्धा त्या कामिनीचा हात लागू देणार नाही. आता तुम्ही दोघी माईलेकी त्या अन्नपूर्णा आजीच्या घरी जा आणि त्या कामिनीला घराच्या बाहेर काढत खूप मोठा धमाका करत आता स्वतःची जागा स्वतःचं स्थान त्या घरामध्ये मिळवत आता कामिनीला तिच्या कर्माची फळं द्या. हेच आईचं एक कर्तव्य आहे. गौरी आता रणरागिणी बन आणि स्वतःच्या मुलीला त्या घरातली तिची जी जागा आहे ना ते मिळवून दे. अशा प्रकारे आता नयनताराने खूप मोठा दिरोसा देत गौरीला रणरागिणी बनत आता अन्नपूर्णा निवासमध्ये जाण्याचा सल्ला दिलेला आहे. अशा प्रकारे आता सर्वांसमोर राजनची मुलगीच कमळी आहे हे खूप मोठं रहस्य गौरीमुळे आलेलं आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता ह्या दोघी मायलेकी आता नयनताराच्या मदतीने जाणार आहेत ते म्हणजे अन्नपूर्णा निवासमध्ये. तर आता अन्नपूर्णा निवासमध्ये आता कामिनीच्या आणि रागिणीच्या आयुष्यात या दोघी मायलेकी खूप मोठं वादळ निर्माण करणार आहेत. आता या वादळाला खरंच कामिनी आणि रागिणी आता चक्क असं हरवू शकणार का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. असा टर्निंग पॉईंट मालिकेमध्ये दाखवण्यात येणार आहे समोर. तर खरंच प्रेक्षकांनो, असेच कमळी मालिकेचे जबरदस्त आणि इंटरेस्टिंग ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.